नाही महाराज, कोणीच आलं नाही. आणि मायला ज्यावेळेस निरोप सांगितला, माय 20 वर्षाच्या तरुणी सारखी उठली दादा, काडी फेकली. आणि काडी फेकल्यानंतर धावत 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 डॉक्टर जवळ गेली. केस विखुरलेले आहे, लुगडं फाटलेलं आहे. आणि डॉक्टरांना बाजूला केलं आणि लेकराच्या गळ्याला बिलवली दादा. जगत में सबसे बड़ी है माँ, जगत में सबसे बड़ी है माँ. जगत में सबसे बड़ी है माँ, माँ से बड़ी करी इस दुनिया में, माँ से बड़ी करी इस दुनिया में कोई नहीं रे दूजा. जगत में सबसे बड़ी है माँ, जगत में सबसे बड़ी है माँ. जगत में सबसे बड़ी है माँ, जगत में सबसे बड़ी है माँ. आंचल के झूले में झूला झुलाती थी, आंचल के झूले में झूला झुलाती थी, खुद भूखती रहती थी माँ, मुझको खिलाती थी. खुद भूखती रहती थी माँ, मुझको खिलाती थी. किसकी रबमान मरे, किसकी रबमान मरे, किसकी रबमान मरे, किसकी रबमान मरे. सबसे बड़ी है माँ, जगती में सबसे बड़ी है माँ, जगती में सबसे बड़ी है महाय गढा धरला लेकाचा आणि रडू लागली. डॉक्टर म्हणाले, कोण आहे, कोण आहे, काय विचारता? याची माय आहे माय. बापरे. डॉक्टरच्या चेहऱ्याकडे पाहिलं, मायच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सगळ्या गावातले लोक आले. काय विचारता डॉक्टर साहेब? यानं त्या मायले हाकलून दिलं. क्या हुआ कर्मों का पाप कौन भोगेगा? उसका बाप इसको भोगना ही पडेगा. महाराज सांगतात, एका हाताने करत असे, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपतील कोट वेडा. एका हाताने करत असे, दुसऱ्या हाताने भर, हो एका हाताने करत असे, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपतील कोट वेडा, लपतील कोट भर. और जे जे हमें खरे करी बाजार घाट खुला, बाजार घाट खुला. नियतीच घे तराजू, नियतीच घे तराजू. अन सौदा सुखाचा कर, निधीच भर, निधीच भर. तपशील पोट भरे, एका हाताने करत असे, दुसऱ्या हाताने भर, निधीच भर, निधीच भर. तपशील पोट भरे वेड्या, तपशील पोट भरे वेड्या, तपशील पोट भरे. वंदने महाराज सांगतात, अरे एका हाताने करीत असे, दुसऱ्या हाताने भरीत असे. येथेच कर येथेच भर, लपसील कोठेवर वेड्या, लपसील कोठेवर. मग गावातले लोक आले आणि डॉक्टरनं सांगितलं,
याची किडनी खराब झाली, याच्या किडनीवर मार आहे, याला किडनी दुसरी टाकावं लागते, काय करावं? मग कोणी द्यायला तयार नाही, पैसा भरपूर आहे पण किडनी कोण देणार? आणि मग माय म्हणाला करा मुलाचं ऑपरेशन. अहो काय झालं? अहो करा. तुम्हाला काय कळतं आई साहेब, याची किडनी खराब आहे. किडनी खराब आहे, जोपर्यंत त्याची माय जिवंत आहे तोपर्यंत चिंता करायची नाही. या मायची किडनी काढा आणि लेकराला किडनी द्या. बर, माय रडू लागली आणि माय रडत असताना मग सर्व डॉक्टर लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, गाववाल्याच्या डोळ्यात पाणी आलं. जे कार्य या जगात कोणी करू शकत नाही ते कार्य मायनं केलं. मायची किडनी काढली दादा आणि लेकराला किडनी बसवली. तिचं नाव आहे माय, तिचं नाव आहे माय. म्हणून महाराज सांगतात, तेथे ठेवून विश्वास, तेथे ठेवून विश्वास, ठेवून विश्वास, तेथे ठेवून विश्वास, तेथे ठेवून विश्वास, तेथे ठेवून विश्वास. चुक्ती करावा अभ्यास, चुक्ती करावा अभ्यास. संत दुनिया ओ संत दुनिया, ओ संत दुनिया. जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, दुनिया तेथे ठेवून विश्वास आणि चित्ती करावा अभ्यास. म्हणून ज्या मायनं किडनी दिली ती माय या जगात काय देऊ शकत नाही. म्हणून आई वडिलाची सेवा करा. माय बाप हो, लक्षात घ्या. तुम्हाला आई वडिलाची सेवा केल्यानंतर काय होईल? ऐका, या जगात तुम्हाला कोण्या देवाजवळ जायची गरज नाही, कोण्या मंदिरात जायची गरज नाही, कोणती तीर्थयात्रा करायची गरज नाही. याच्या समोरच बोलू का? या जगात एकही उपवास नाही केला तरी चालते. उपवास नका करू, एकादशी नका करू, शनिवार नका करू, गुरुवार. नाहीतर महाराज आजकाल गुरुवार सुरू झाले, शुक्रवार सुरू झाले, शनिवार सुरू झाले बर का. हा, सोमवार आला का महाराज काय तो आनंद, सोमवार आला का. आजकाल आता बस एक लोटा जल सारी समस्या का हल. सोमवारा दिवशी पहा बाहेरची गर्दी कुठं? शंकराच्या मंदिरात. काय तो आनंद असते महाराज. हा, सोमवाराला की हे भोळ्या शंकरा, 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 हे भोळ्या शंकरा. आवड तुला बोलाते शिवाची पूजा करू नका असं माझं म्हणणं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात कोण्या देवाची बरं का, हा, कोण्या साधूची बरं का, हा, नाही पूजा केली तरी चालल, नाही कोणता उपवास केला तरी चालल. फक्त एकच करा, काय? आई वडिलाची सेवा करा. तुम्हाला महाराज काय होते? आई वडिलाची सेवा केल्यानंतर एकच होते, आई बाप दोन्ही केवळ त्याची, आई बाप दोन्ही केवळ त्याची, आई बाप दोन्ही केवळ त्याची, आई बाप
कासे आणि तेने न जावे तीर्थासी. महाराज, आई हेच काशी आहे, आई हेच पंढरपूर आहे, आई हेच दैवत आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. बरं का, पुंडलिकाच्या भेटीसाठी देव आला. पुंडलिकानं काय केलं? तीर्थयात्रा नाही. बरं का, देव देव घरी बसून नाही. फक्त पुंडलिकानं एवढंच केलं, फक्त मायबापाची सेवा केली. मायबापाची सेवा करता करता देव आला आणि देव आल्यानंतर म्हणाला, हे पुंडलिका मी आलो, जरा ओठ भेटायला ये. पुंडलिक म्हणाला, सिंधू देव घरचा, मला काही घेणं देणं नाही. बरं का, तुला लयच घाई पडली तर हे वीट फेकतो याच्यावर उभा राहील. बरं का, पण मला वेळ तुझ्या सोबत बोलायला नाही. पुंडलिकानं वीट फेकली आणि वीट फेकल्यानंतर भगवान परमात्मा पंढरीनाथ त्या ठिकाणी विटेवर उभा राहिला. बरं का, आजही पुंडलिकाचं मंदिर कुठं आहे? चंद्रभागेत आहे. हा, आणि देव कुठं आहे? विटेवर उभा आहे. आणि त्या देवाच्या समोर, त्याच पुंडलिकाच्या पात्रामध्ये, त्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये महाराज वंदनीय महाराज त्याच ठिकाणी आपला ग्रामगीतेचा उगम करतात. ही विशेषता आहे का? माय बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थासी. वंदनीय महाराज म्हणतात, ज्ञानराज माझी गुरु माऊले, त्यांच्या कृपा दृष्टीची सावली, परंपरा फळासी आली, ग्रामगीता रूपाने. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्ञानोबारायच्या कृपेमुळे, भगवंताच्या कृपेमुळे माझ्या ग्रामगीतेचा उगम झाला दादा. बरं का, ग्रामगीतेचा उगम झाला. ग्रामगीता कोणासाठी? लक्षात घ्या, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता कोणासाठी लिहिली? बघा, भगवान परमात्म्याने महाराज गीता अर्जुनाला सांगितली. कुणाला? गीता अर्जुनाला